मित्रांनो, एखाद्या चिमूटभर कथानकाला तुम्ही किलोभर मसाला लावून उगाच ताणून धरण्याचा प्रयत्न केला तर कसं बरं चालेल? जर मुळात त्याचा जीवच जर चिमूटभर असेल तर. ऊंची जात की लडकी, निचली जात का लडका, मग साहजिकच घरच्यांचा विरोध वगैरे. त्यात मग हिरोईनची मंडळी एका षडयंत्रात अडकवून हिरोला जेलमध्ये पाठवतात. हिरोईनला अद्दल घडवायची या उद्देशाने हा पठ्ठ्याचा हिरो एके दिवशी जेलमधून पळ काढून जेव्हा हिरोईनला गाठतो तेव्हा काय होते हे आहे आज प्रदर्शित डकेत एक प्रेमकथा या सिनेमाचे चिमूटभर कथा. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळकर आणि तुम्ही आहात नवरंग रुपेरीच्या सिने जगतात आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करतोय डकेतचा. कथानकाची आयडिया मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच दिली. यात ऊंची जात की लडकी, जिचे नाव आहे सरस्वती, जी साकारली आहे मृणाल ठाकूरने, आणि निचली जात का लडका हरी, जो साकारला आहे ऑफकोर्स आदिविशेषने. शनील देव याच्यासोबत सिनेमाची कथा पटकथा सुद्धा आदिविशेष यानेच लिहिली आहे आणि मुख्य प्रॉब्लेम हा पटकथेतच आहे. 2.5 तासाच्या लांबीची ही पटकथा ही मुळात बरीचशी आउटडेटेड, त्यात गरजेपेक्षा जास्त ताणलेली आणि तेवढीच कन्फ्युजिंग आहे. कुठलेच पात्र व्यवस्थित लिहिले न गेल्याने जे काही घडतंय त्याच्याशी प्रेक्षक एकरूप होणे तर सोडाच, पण साधं कनेक्ट सुद्धा होत नाही. जितकी पटकथा बोरिंग आहे ना, तेवढंच रटाळ डायलॉग्स आहेत सिनेमाचे. आदिविशेषच्या मित्राच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी, पोलीस इन्स्पेक्टर झालेला अनुराग कश्यप आणि खलनायकी अवतारात दिसणारा प्रकाश राज असे भारी भारी कलाकार असूनही एकाचाही इम्पॅक्ट पडत नाही. गीत संगीताच्या बाबतीतही निराशाच पदरी पडते. अभिनयाच्या बाबतीत आदिवी आणि मृणाल या दोघांचाही प्रयत्न चांगला आहे, पण पटकथेची स्क्रिप्टची साथच नसल्याने त्यांचा प्रभाव अजिबात जाणवत नाही. ॲक्शन, सिनेमॅटोग्राफी वगैरे टेक्निकल बाबतीत हा सिनेमा जरी ठीक असला तरी कथानक रूपी जो आत्मा असतो ना, तोच हरवला आणि तो हरवला असल्याने या सर्व शरीरावरील आभूषणाचा काही उपयोग इथे होत नाही. शनील देव यांचे डायरेक्शन आहे जे जस्ट बिलो द मार्क आहे. ओव्हरऑल मित्रांनो मी या डकेतला देईल 5 पैकी केवळ 2 स्टार्स. जस्ट वेस्ट ऑफ टाईम. मित्रांनो, तुम्हाला आजचा डकेतचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला मला सांगा आणि नवरंग रुपेरीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.